अभिजित दिपके यांच्या कानाखाली का मारली? जयपूरमध्ये अभिजित दिपके यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला आहे. पण या हल्ल्यामागचं खरं कारण काय आहे? हा अचानक झालेला प्रकार होता की त्या मग काही वेगळं राजकारण दडलं होतं? थोडंसं समजून घेऊयात. अभिजित दिपके यांनी CJP अर्थातच कॉक्रोच जनता पार्टीच्या नावाने सोशल मीडियावरती एक पेज सुरू केलं. अल्पावधीतच या पेजला तब्बल 22 मिलियन फॉलोअर्स मिळाले. आता भारतातील अनेक राजकीय पक्षांच्या सोशल मीडिया पेजच्या फॉलोअर्सपेक्षा ही संख्या मोठी मानली जाते. या प्रचंड फॉलोअर्सच्या जोरावर अभिजित दिपके यांनी दिल्लीत जंतर मंतर येथे मोठं आंदोलन उभारण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावरील लोकप्रियता पाहता लाखो उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात काही हजार लोकच या आंदोलनाला सहभागी झाल्याचं दिसून आलंय. यानंतर पुणे आणि इतर काही शहरांमध्ये सुद्धा आंदोलनं करण्यात आली. मात्र सोशल मीडियावरती दिसणारा पाठिंबा आणि प्रत्यक्षात रस्त्यावर उतरलेली गर्दी यामध्ये मोठी तफावत दिसून आली आहे. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे देशातील मुख्य प्रवाहातील अनेक मीडिया चॅनल्सने या आंदोलनाची फारशी दखलही घेतली नाही. आता हाच मुद्दा लक्षात घेऊन काही लोकांचं असं म्हणणं आहे की सोशल मीडियावरती प्रचंड लोकप्रियता असूनही मीडिया चॅनलमध्ये अपेक्षित जागा मिळत नव्हती, TRP मिळत नव्हता. त्यामुळे जयपूरमध्ये घडलेला हा जो काही हल्ला आहे तो मीडियाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आखलेला एक पूर्वनियोजित कट आहे. मात्र या दाव्याला कुठलाही अधिकृत पुरावा नाही आहे. पोलिसांनी देखील अशा कोणत्याही दाव्याला दुजोरा दिला नाही. मात्र सोशल मीडियामध्ये याबद्दलच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. पण तुम्हाला काय वाटतं? 22 मिलियन फॉलोअर्स असून सुद्धा जनसमर्थ आणि मीडिया कव्हरेज मिळालं नाही म्हणून हा प्रकार घडला असावा का? की अभिजित दिपके यांच्यावर झालेला हा खरोखरच विरोधकांकडून करण्यात आलेला हल्ला होता का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच दर्जेदार गोष्टींसाठी पाहत रहा दुनियादारी.